हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. पांडव उत्तराखंड यात्रे खातीर भायर सरल्यांची. लोम शुमांतर तांकां सांगता उत्तराखंड यात्रा सुलभ ना, भारी कश्ट, जागृतेर वचुका. हें हरिद्वार इत्यादी पळय उत्तराखंडांत वचचें, सप्तगंगांनी पळोवचें आसा जाल्यार मागीर गंधमादन पर्वतांनी मेळटा. थंय ते कुबेराले एक पर्वत तो यक्ष गंधर्व किंपुरुष राक्षस पुरे जन आसाचे वचुका जाल्यार कुबेराला अनुग्रह निमगूका जत्तू आनी कसने म्हूण म्हणल्यार पळय यमु वरुण गंगा यमुना मंदर पर्वत सप्ती महर्षी अश्विनी देवते आनी येद्दोळ थंय तूं खंय खंय सकड चमकला ते सर्व नदी तीर्थ सकडे तुका आशिर्वाद करोची, ताजी पुरा आशिर्वादा निमतीची तुका वच्चा जाता म्हणटा. आनी मंगळाशासन करताच घेतनी लोमश महर्षी. आनी धर्मरायाला सांग जाग्रतेर प्रयाण करी, तितली सुलभ ना वच्चें, तुका बरें जातलें म्हूण म्हणटा. धर्मरायाक बदाची एक हुसकुशी जाता. म्हळ्यार इतली तीर्थयात्रे करतना इतली दुर्गम प्रदेशाक कश्टकर प्रदेशा सकडे लोमशान मेल्ला, खंय जाग्रते म्हूण सांगनिशिल्ली जाल्यार गंधमादन पर्वताक भारी जाग्रतेर वचुका म्हणून सांगताची कसं की आसुका म्हणून तो तागेल भावंडांक सांगता. पळय इतली जाग्रते लोमश महर्षीन आमकां सांगनी म्हणटना हे प्रदेश वच भारी कश्ट आसुका. तशें जावन सुरवेक कसलें म्हळ्यार आमगेल उठो मुख्य जावन द्रौपदी एक बैल मनीस ती आमगेल म्हणगे त्राण तिका सहिष्णा त्या खंडितची म्हणटना. आनी कसं की राक्षस सचके मस्त दुर्गम वाटकय मस्त प्राणी क्रूर हिंसर मृग सकड मेळटाच के म्हणटना द्रौपदीक आमी जाग्रतेर पळोवका जाता जाल्यार कितली दुर्गम प्रदेश कितें कितले वच्चा कश्टा प्रदेश की तितले पवित्र प्रदेश म्हूण सांगून लोमश महर्षीन सांगला देखून आमी पुराय जनांनी वतन एक नीती नियम अनुष्ठान करून शुचिरभूत जावन वचुका म्हूण. पळय हांगा शुचिरभूत जावन वचचें म्हणटा आनी तीर्थस्नान करून खंय न्हांवन वतात न्हय. आमी आतां तेंचे लेखला शुची म्हूण म्हणल्यार न्हाण केल्यार जाल्लें आनी परमळीच कसलें सेंट पापूण घेतल्यार जाल्लें म्हूण आमगेल मनांत आसल्यार शुची म्हूण म्हळ्यार शौच दोन नमुनेचे, एक अंत शौच एक बाह्य शौच. हे नाण गीण पुरे बाह्य शौच जाल्यार अंत शौच म्हळ्यार रागद्वेषादी कामक्रोधादी त्याग करचे. कोणाले वीर कोपून निवचन जाते दोळते तांगेल मनांत आतां लोमशान सांगूक कसल्याक म्हळ्यार तीर्थया स्नान करून पवित्र जाल्यान तांणी जाल्यार तांकां दुर्योधनाल वैरेनी कोप पुरे आसले त्या पुरे आतां ಸ್ವಲ್ಪ दिसाक म्हणटा सोडका तागेल उडगास सतन करची नाका. कळ्ळें कळंक आसूचे कसलें उडगास करना नातल्यार आमी कळंक ते जावन आसताची म्हणून तशें जावन तांणी शौचाचार पालन करका म्हूण म्हणला. मनांत लय कळंक सोडका म्हूण. आतां युधिष्ठीर भिमाला सांगता की भिमा तूं द्रौपदीक रक्षण करी. कळ्ळें मागीर नकुल सहदेवाकय सांगता की तुमी कसलें भिवचे नाका, हांव तुमकां जाग्रतेर व्हरता म्हण धाकली भाव तांणी ताका चेडूंची. कळ्ळें जाग्रतेर व्हरता तुमी कसलें भिवचे नाका म्हूण. जाल्यार येस न्हय मागीर भिमाला सांगता की भिमा पळय हें स्थळांत लोमश महर्षीन सांगलां आमगेले दोळ्या दिसना की बलिश्ट जावन आशिल्लें अनेक
भूत सकडे आस म्हूण भूत म्हूण म्हणल्यार भूत म्हूण म्हणल्यार आम्ही भूत आसाची अभूत तशें जावन आम्ही भूतची जाल्यार भूत म्हूण म्हळ्यार हांगा ताणी सांगचें कसं की दोळे दिसना तिले प्रेत गीत तसल्याचे पळय बाद आसतलें म्हूण मागीर कोण अग्निहोत्र करता कोण तपस्वी जनकी तांकां कसले भंय ना खंय हांगा संचार करूं तशें जावन पळय आमी पुरय तांणी भूक पुरय करना नशी पुरय निरोध करून आत्मबलारी वचुका हांगा दुखून कळवे कैलास पर्वता विशय महर्षीन सांगिल्ले पुरे लोमश महर्षीन सांगिल्ले पुरे तुवें ऐकला न्हय आतां म्हाका एक हुस्को म्हळ्यार हें भयंकर मार्गांतू द्रौपदी येवचें जातवें म्हूण सांगून तशें जावन हांव एक विशय तुका सांगता भिमा सहदेवाक नकुलाक ब्राह्मणांक द्रौपदीक आनी अश्वथ तसल पुरे घेवन तूं वस कळवे एकच वेळ म्हाका लागीं एकलो जावका न्हय हांव नकुलाक आनी लोमश महर्षी मात्र घेवन वता तूं सहदेवाक घेवन वस हांव नियमानुश्ठान पर जावन वता गंगाद्वाराक तूं गंगाद्वारा वस गंगाद्वार म्हळ्यार हरिद्वाराक थंय द्रौपदी सहदेव पुराय जाणां घेवन ब्राह्मणांक सकट घेवन वचून थंय बैस हांव गंधमादन पर्वताची यात्रा करून गंगाद्वारा येता जैतवे म्हूण म्हणटा कडेरी तो सांगता खंय अण्णा तूं सांगिल बाई द्रौपदी बद्दची ती अबले तिका मस्त वावटेनच चपरो आनी मान्य कितली की काळ दुखून प्रयाण करतरच आमी ती आयासरच चपरो जाल्यार आमकां पुरे सोण ती म्हाका वचना तांतूय तुका सोण हांव तिका घेवन वता गंगाद्वारांत राबता म्हळ्यार ती ऐकच ना 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 हांव येतली म्हणून आनीक कसं म्हळ्यार तिका पार्था पळोवका म्हूण म्हणलेलें मस्त आशस अर्जुना पळोवची तशी ती आयास सैसून घेवन तुका लोट प्रयाण करता कळवे तुकाय प्रयाण आयास जैनिवे जाल्यार तुका त्या आयास दिसना ताका म्हळ्यार आनी अर्जुना पळयत न्हय म्हूण म्हळेलें एक आशिशील देखून दिसना जाल्यार आतां आमकां वोंवटेत म्हणून आमकां सोण वचच्या पुरतू तुका मात प्रयाणान तूं मन रबना आतां वतना तुका आमगेलें हुस्क आसता आमी कशी आसाची सुक्षेम आसाची वे म्हणून पळय मनाक कसलेच आलोचन ना अशी यात्रा कोरका म्हणला म्हणटना तूं मन हांगा दवरून देहान यात्रा करले प्रयोजन नसवे ना न्हय तशें जावन एक काम करुया आमी कितले की ब्राह्मण रांदपे सेवक कितले की जाणां घेवन येयले न्हय तांकां पुरे गंगाद्वारांत राबोया जाल्यार हें दुर्गम पर्वत म्हणला राक्षस दुश्टमृग पुरे असं म्हणला तुका सोण हांव वचना द्रौपदी हें आयकना कळवे तशें जावन यो सहदेव तुका सोण राबला येद्दोळू ना न्हय नकुलूय हांव अण्णा सोण राबना म्हूण म्हणटात तांगेलो स्वभाव तुका गोतच न्हय आनीक कसं म्हूण म्हळ्यार आमकां पुराय जाणां तुगेल्या बरीची अर्जुनाक पळोवका म्हूण सांगून आशस तुगेलो ओटू आमी येताची पळया रथ आनी चोडू जायना म्हणला न्हय ह्या पर्वत रथ हांगा सोडया आमी चमकून वचा पक्कन एकच वेळ कोणें सलवलीची चमकू जायना तेन्ना तांकां हांव उबारून घेवन चमकता म्हाका कसली तोंदरी ना द्रौपदी जेवो नकल सहदेवा जेवो हांव हांड्यार उबारून चमकता म्हूण म्हणटना धर्मराय सांगकी भिमा म्हाका आतां मना मस्त समाधान जालें रे तूं सांगिल देखून जाल्लें कळ्ळें पळय तुका असाध्य जालेलें काम ना म्हूण म्हाका गोत न्हय ते दसू लाक्षाग्रहा दुखून आमकां खंय की थंय रानां वाटे सुरंगा मार्गा दुखून वची पुराय जन चलवले जाल्यार सुरंगा मार्गा दुखून व्हरून भायर हाडूं थंय दुखून कितले की योजन दूर थंय आमकां पुराय जाणां हांड्यार व्हांवन घेवन माथ्यार एकल्याक खांद्यार दोग जाणांक कुर्टा बांदून एकल्याक फाटीर एकल्याक अशें पुरे करून घेवन तुवें द्रौपदी कुंती आमी पुराय जाणांक तुवें उबार घेवन चमकलो आमी गट्टी न्हिदून पडल्यांची धैर्यारी भीम आमकां सुक्षेम पावयता म्हूण म्हणटना तुका आजी असाध्य म्हूण ना तें कळवे जाल्यार आनीक कसं म्हूण म्हळ्यार तुका मस्त कीर्त येतली हाजी निमती जैत आमी वचा म्हूण कडेर द्रौपदी म्हणाल खंय धर्मरायाले तूं आमकां सोण वचा ना तुवें आनीक कसं म्हूण म्हळ्यार म्हाका होकावे म्हूण म्हळ्यार भंय तुमकां आसल्यार तेश कसले भिवचे नाका हांव चमकून येता म्हूण सांगून ती म्हणटा तेदना धर्मरायाक लोमश महर्षी सांगता की तुमगेलें दैहिक बल कसलें प्रयोजन ना हांगा तपश्चरणेचें बल मात्र प्रयोजन
कळ्ळें. तशें तुमी पुराय नियम अनुश्ठान व्रत सकट केल्यार मात्र पर्वत चडूं जाता. हें पर्वतार चडल्या मात्र भीमू नकुलू तूं हांव द्रौपदी पुराय जन हें गंधमादन पर्वत चडली नंतर अर्जुना आमी मेळटाची म्हूण गेल्वे कडेरी अशें उलयता उलयता वतर आसतना एक पुलिंद जनाले एक राज्य मेळटा थंय रायो सुबाहू म्हूण तो ताका कळ्ळें पांडव येयल्यांची लोमश महर्शी येयल्याची तो तांकां पुराय सत्कार करता पूण ते दुसरे दिसाक रात्री जाल्यार थंय राबताची हेरदूस सकाळीं जावका जाल्यार रे गंधमादन पर्वत चोडच्या बायसून चमकल्याची चोडू म्हूण वतना तागेले सुबाहू लागीं ते ब्राह्मण ते रांदप्यांचे ते सेवक तांगेले रथ अश्व कसं सकडस पुरे सुबाहूल्या सांगताची हें रक्षण कर तूं आमी गंधमादन पर्वता वचून येताची म्हूण चल्ले चमकून उंच पर्वतारोहण करता रसाची मनांत कसं म्हळ्यार गंधमादन पर्वत चडल्यार अर्जून आमकां मेळटा त्या पर्वतार मेळटा तो म्हूण कळ्ळें. कडेरी हांगा वतना अर्जुनाले विशय धर्मराय सांगता की तुमकां एक विशय मना गेला न्हय आमी केल्लेलें कर्मा फल कितले की जन्माचे आमकां सरसून येता कळ्ळें. कसं कर्म करताची त्याच्या जन्मान तो जावन गेले म्हूण ना ते पोटले जावन आमगेले वटू येता आमकां पळय आमी जन्मा येतना राजपुत्र वयवे ते धनाई वनांत व्हड्ड जलींची मागीर स्वल्प काळ नगरांत आशिल्लीची भीष्म जाले आज जाले आनी मागीर थंय दुखून आमगेले जिवनाक कितले सकड उतल पुतल जाले पळय आतां वपास आमी वनवासी जाल्ल्यांची मस्त कश्ट अनुभवसूं तर आसाची आमकां सहाय करतले कोणेय सबे ना न्हय आमी आमकां कसं की अवलंबन करून आसाची हें इती निमती राय जावन जन्मा येवन आमटा कश्ट अनुभवसी ताचे म्हूण जाल्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार कर्म भोगचे आमी म्हूण सांगून तशी धनंजया पळो का म्हणलेली का आश आशिल्ली देखून हें दुर्गम प्रदेशाक आमी यात्रे आयल्यांचे शिवाय नानतला आतां कर्म भोगता आशिल्लींची आतांय हेंय भोगचे ताजे मध्येन तूं एक असल सकड संतोश अर्जुना पळयिल्ले तीर्थयात्रा केलेले तसल पुरे संतोश जाल्यार येस न्हय द्रौपदीक एक अपमान केलेले पळय लोमशान सांगला मना कसले दवरूनच म्हूण जाल्यार तांगे मनुश्य म्हळ्यार असल पुराय येताची येता मनांत कळ्ळें. ह्या द्रौपदीक सभेन तूं अपमान जाल्लें तुमकां पुराय रानांत हाडून पोसूचें आमी पुराय कश्ट भोगचे उड घासचे आमी केलें मन मस्त दुखता म्हूण सकड सांगता रस आनी अर्जुनय ना आमगे लागीं म्हूण सांगून दुख्ख भोगता रस कळ्ळें. अर्जुना पळो का म्हणलेली का आशेनची आमी 5 वर्ष दुखून पुण्यक्षेत्र यात्रा करता रसत जाल्यार आमकां आनीक अर्जून मेळ न्ही म्हणून आत्ता खंडीत गंधमादन पर्वता यात्रा जतन मेळटलो म्हूण सांगून हांव लेखता अर्जुनाल नाना सकडी भुजबल पराक्रमा विशय गुणगान करता कोण धर्मराय अर्जून अशी अर्जून तशी सकडी सांगता आनी म्हणटा की अर्जून धैर्यांतो विर्यांतो कृष्णाल सखा न्हय कृष्णा म्हण केतो वासुदेवशी युद्धांत कार्तवीर्य अर्जुनाल बरी बिंगड जन कोणेय युद्धांत अर्जुना गेलवचो साध्य ना तसल अर्जुना पळका म्हूण म्हाका जोर आशा जाता. तशी आनीक कसं म्हळ्यार पराक्रमा विशयांत बलरामा म्हणकेची आनी तुगेल्या म्हणकेची आनी कृष्णाल म्हणकेची म्हूण येता तशी इंद्रमांत्र आमगेले पार्थाले बलाक सदृश म्हूण येता आनी वेगाक वायुमांत्र समान म्हूण येता. चंद्राक चंद्रू पार्थाले चंदाईक समान म्हूण दिसता तशी कोपांत मृत्यू पार्थाक समान म्हूण दिसता म्हाका तसल पार्थ हांव पळयनी म्हूण वचे आमी गंधमादन पर्वता वयर वचून पावतना थंय खंय बदरी वृक्ष आश्रयांत नरनारायण आश्रम आसकय थंय ते पर्वत चोवन थंय वचून थंय बद्रीनारायणाला निदर्शन घेवया म्हूण सांगून आनी कुबेर पुष्करिणी लोमश महर्शी सांगता की पळय कुबेर पुष्करिणी हांगा थंय कोणाकय न्हांवच्या साध्य जाता म्हूण सांगू जायना कोण व्रतानुश्ठान पर जावन चमकून प्रयाण करून येता की तांकां मान त्या पुष्करिणींत न्हांवच्या मेळटा. कोण दय नातील मनाचे लोभी जन क्षुद्र बुद्धीचे मनशांती ना आशिल्ले तांकां परत थंय वचूंकय जायना तशें प्रशांत मनान थंय वचून प्रयाण करया म्हूण सांगून म्हणटा. मागीर युधिश्टीर सांगता हें पर्वतांत एक विचित्र कोण परिशुद्ध जन की तांकां हांगा सुचें
मक्षिक दंश मशकान सिंहान व्याघ्रान सरीसृपान प्राप्नोत्यनियत पार्थ नियतस्तान्न पश्यति थंय तांकां मूस व्हडड जळार सिंह व्याघ्र सर्प चेळू खंयचे तांकां बाद दिना. कोण परिशुद्ध मनान प्रयाण करतकी सरसरी त्या पर्वत चोडूच्यात तांकां. कोण अपरिशुद्ध सची तांकां एक हेज्जो मुखार वचचें जायना. तशें जावन आमी परिशुद्ध जावन व्रतानुश्ठान करून गंधमादन पर्वत चोडया म्हण. तेदन लोमश पांडवांक सांगता तुमी येदोळते कितलेकी पर्वत कितलेकी न्हंयेंत नाल्लींची कितलेकी पर्वत चडलींची कितलेकी पट्टण पळयली कितलेकी अरण्य पळयले तीर्थ कितलेकी तीर्थक्षेत्र संदर्शन केले अनेक तीर्थांत तूं स्नान केल्लें. आतां आमी वचची वाटच पळय आमकां परम पवित्र जावन आशिल्लो मंदर पर्वताला थंय व्हरता. तशें जावन कोणेंय कसले उद्विग्न करचें नाका कश्ट म्हूण भिवचें नाका. एकाग्र मनान थंय चडयाची. मंदर पर्वत म्हळ्यार देवतेन राबचें निवास तें थंय प्रयाण करची पुण्य कर्म करचें मस्त महर्श्यो थंय आसची म्हणून सांगताची. आनी तो ताका इतके पळय हांगा लागीं अलकनंदा न्हंय म्हळ्यार ती गंगा न्हंय ती थंय अलकनंदा म्हणटा ती व्हळतरच पळय. ही अलकनंदा न्हंय बद्रिकाश्रमान तो जन्मा येता ती. आनी केन्नाय हें अलकनंदा न्हंयत न्हांवच्याक देवतेनी ऋषिगण येताची देवते तशीची स्नानार्थ जावन ह्या पुण्य नदीक येताची. देवते वालखिल्य गंधर्व पुरय केन्नाय म्हळ्यार म्हणके न्हंयतल्या येवन न्हांवन वताची. मात्र न्हय मरीची पुलह भृगू अंगिरसादी महर्श्यो साम वेद हांगा सांगतर आसाची. सप्तम ऋतू तांकां घेवन इंद्रू हांगा संध्यावंदन करूं येता. इंद्रू हांगा येता तागे लुट अश्विनी देवते सिद्ध साध्य पुराय येताची. मागीर सूर्यचंद्रू ग्रह नक्षत्राचे अधिदेवते तांणी क्रम प्रकार सकाळकी रात्रिकी हांगा येवन हे न्हंयची सेवा करून वताची. तशी आनीक कसं म्हळ्यार हरिद्वार गंगाद्वार म्हणटाची. हे हरिद्वारांतूची रुद्रान आकाश आदुकून पडची गंगेक जटेंत बांदून घेवन सोडलेले सपूर जावन. तशी हांकां गंगाद्वार म्हणून म्हणटात. तसले गंगेंत तुमी न्हांयांची आनी स्नान करून करायची आनी कसल सकडी नित्य आनीक कोरका आसा त्या पुराय करायची. तांणी त्या गंगेंत भक्तीन स्नान करताचके आनी लोमश गंगेक पूज कोरका म्हणून सांगता. पूज करून थंय दुखून मुखार वतात. तांणी आनीक व्हड मेरू पर्वता बरी व्हड एक कसो तांकां दिसता. तें कसलें म्हूण सांगून म्हूण पांडवान निमगितना लोमश सांगताच की आतां तुमगेले जरा दिसता कसन हें म्हूण म्हळ्यार पर्वत न्हय हें एक व्हड वस्तू तें कसल वस्तू म्हूण म्हळ्यार पळय कैलासा इतलें येत्तर आसा अशी दिसता तुमकां पर्वत शी दिसता दूर दुखून जावन नरकासूर आले हाड्डा राशी ती तें हाड्डा राशी एक पर्वता वयरी बर ते पडला देखून तें पर्वतूशी दिसतरस कळवे. देवेंद्र आले बऱ्यापणा खातीर महाविष्णू नरकासुरा संहार केलेलो कृष्णावतारांत. नरकासुरा हे सामान्य न्हय कळवे. इंद्र पदवी जावं म्हाका म्हणून कितलेकी हजार वर्ष पर्यंत तपस्या केला. दीस अभेद्य जालो दुर्जय जालो ते तपस्या बलान आनी सदां सर्व काळ इंद्रा पिडण करत आशिल्लो. इंद्राकय नरकासूर आले बल कितले म्हणून गोत्तशिल्ले देखून कसं करचें म्हणून कळनाशें तो उद्विग्न जालो. त्या वेळार विष्णूक ताणें ध्यान केलें. विष्णू थंयची इंद्रा प्रत्यक्ष जालो आनी ते विष्णूला तांणी पांय पळोवन कसं भय्य सकडी ताणें इंद्रान सांगलें की तेदना तो म्हळ्यार की पळय नरकासुराल निंदीत तुका बादस म्हूण म्हाका गोतस निचाव न्हय नरकासूर तुका कसल्या बाद दिता म्हूण म्हळ्यार तुगेली इंद्र पदवी ताका जावका म्हूण सांगून तशें चाव न्हू नाना विधाचे बाद तुका दितरस आय जाल्यार नरकासुराक हांव संहार करता तूं कसले बेजार करूं नाका म्हूण सांगून नरकासुरा मारतके. नरकासुरा मारलेले देखून थंय तागेले अस्थि संचय भरला. थंय अनेक अद्भुत कार्य जाता कसं न्हय म्हूण म्हळ्यार एक पंता
मस्त भूभार जावन दुष्ट गेले भार चढ जावन भूदेवी पाताळात गेल्ली काय भूदेवीनं तेन्ना देवा पांय पडले त्या वेळार महाविष्णू एक दाडेसूचे वराह रूप धारण करून भूमंडल ते दाडे वयर दवरून तो भुंयचे कक्षेंत तो भूमंडल दवरून येयलो. हें बारी आश्चर्य जाता मू म्हाका. 100 योजन तो गुदिमील भुंयक वयर दवरले ते महाविष्णू काणी आमकां सांगता बाय. म्हाका भारी आश्चर्य दिसता. निजावन वसुंधरा भूदेवी ती अचल म्हणटात न्हय ती तोग्गू कुचकून गेल्ली जाल्यार कशी तिका पडलेली वयर हाडलेली जाल्यार कशी दोनी म्हाका आश्चर्य दिसता रस ही काणी आमकां सांग म्हूण म्हणटना तो सांगता काय धर्मराया तुका ही काणी सांगता पळय आयक कृतयुगांतो एक भयंकर परिस्थिती जाल्ली कसले म्हणल्यार यमाल स्थानार परमात्मो बैसलो. यमाल कर्तव्य संहार कार्य करूक विष्णूक साध्य जायना काय त्या म्हळ्यार विष्णू करुणामयी म्हणटात नवे. प्रपंचांत खंयचे प्राणी काही मरण ना जाल्यार सृश्टी कार्य राबलावे ना न्हय म्हणटना अत्यल्प समय भितर पक्षी मृग प्राणियो दुष्ट मृग मनुष्य पुरे डबल जल्लींची मरण ना जनन मांत्र जातरस बोर्न गेल्ल की सगळेची भुंय त्या वेळार भूदेवीक भारी जड जाल्ली की जड जावन ती देवाक म्हणली की देवा तुगेल अनुग्रहान आव बहळ काला दुखून प्रतीची जीव जंतू धारण करून राबले जाल्यार आज म्हाका भार चड जातरस मस्तकाळ मेजान हें भार उबारू जायना तूं करून दवर मेगेल वयरी तेदना तो सांगता की तुगेल भार ಸ್ವಲ್ಪ कालांतूची उणी जाता म्हणून सांत्वन करून तिका वराह रूप धारण करून ती कितलकी योजन तो देवन वतर आशिल्ली काय ते तिका घेवन येवन वापास अक्षांतो तांडवरले म्हूण म्हणटाची. त्या वेळाकच न्हय भारी एक संतोष के पुरे जनाक भूदेवी तोग्गू पडला तिकात वयर हाडला जाल्यार आतां इतली क्षोभ जावची इतली निमती म्हळ्यार तिकात महाविष्णू वराह अवतार धारण करून वयर हाडतरच तो तेच जावन इतली सकडी क्षुभित जाला. तुमी कसले भिवचे नाका वयर हाड जाल्यार जाता तेदन सर्वजन निमगी तचके सगळेची भूंय वयर उबारून हाडता जाल्यार खंयची जाग्यार म्हूण सांग्याची थंय आमी महाविष्णूल दर्शन करताची वराह अवतार आमी पळयताची म्हूण तेन्ना तो सांगता काय खंयचे कडेन भरतर वयर हाडला ताणें म्हूण हाण भूदेवी कक्षेर दवरून तो नंदनवनांत विश्राम करतरस तुमी वचून थंय संदर्शन करूं येता नंदनवनांत म्हूण तशी भूदेवीक उबारून तो हाण दवरून नंदनवनांत ताणें थंय आशिल्ले कडेन सर्व देवते संदर्शना खातीर वताचे वराह रुपी महाविष्णूक स्तोत्र इत्यादी करताचे कळवा. आतां हे लोमश महर्षीन वराहावताराची काणी सांगली. ही वराहावतारा काणी विंगड मन्वंतरांत विंगड युगांत विंगड रीती आसता. तशें जावन कसली काणींत चड उणी जाल्यार ना बा आमी आयकल्ली काणी तशी आमी आयकल्ली काणी अशी युगांत परमात्मो विंगड अवतार घेवन येता. हे पुरे अवतार रिपीट जाता आसता. तशें जावन आमी खाली हे युगा एक काणी ऐकून तिचे मनन करून खंयची मन्वंतरान जाल्यार वराह अवतार तशें न्हय आशिल्ले असल पुरे आमी मनांत चिंतन दवरून घेवचें नाका. तशी आतां हांगा नरकासूर आलाय काणी तुला मशान सांगिल्ली काणी आमकां नरकासूर कृष्णावतार घेवन विष्णून कृष्णावतार घेवन मारलेले म्हूण दिसता. तशें हांगा नरकासूर तागेले अस्थी संचयन अस्थी राशी पडला पर्वता वयरी परतय मारलेले म्हूण सांगून हांतू दिसता. कळ्ळें. कृष्णावतार खाली 28 हे कसने ह्या मन्वंतरांत हे ब्रह्माले पद्म वराह कल्प आतां म्हणटात पळय हांत भितर ह्या कल्पांत 28
ಕಲಿಯುಗ 28चे ದ್ವಾಪರ ಯುಗಂತೂ ಜಲ್ಲೆಲ್ ಕೃಷ್ಣಾವತಾರ ಕಾಣಿ ತಂತು ನರಕಾಸುರ ಮರಲೆಲ್ಲ ಶಿಜಲ್ಲರಿ कृष्णावतार या युगामान जल्लल नाही कळवे कृष्णावतार मस्त पंत जल्ला तशी कंची वेळारी ते अशी नरकासुरा मारलेल की कोण ಗೊತ್ತು ती काणी सांगच्याक आणि कृष्णू या कृष्णावतार या महाभारत कालंतू समकालीन कृष्ण नव्हतांका म्हणताना नरकासुराले हड्डा राशी पर्वत सुका जलरे नरकासुरा मारून सुमार काळ जेवण सुका जलरे कृष्णनी यो कोण धनंजयो समकालीन म्हणताची एक समप्रायेचे म्हणताचे 1 वर्ष की तो कृष्ण होड कळवा स की मैन की 1 वर्ष की अर्जुन अल्पशी होड म्हणतांतर मरायालानी पशी कृष्ण सानो म्हणताना या हड्डा राशी सुकून चुका कंचकी युगांतो विष्णूनं नरकासुरा मारलेला असच्या पुरो या युगांत कृष्ण जाऊन नरकासुरा मारलेला असच्या पुरो तशी पुरे आम्ही लेखू कधी प्रति एक आम्ही त्या तशी नाही अशी नाही म्हणून सांगू जे ना ताजे कतिर देवाल काणी परे गुह्याती गुह्यतमा म्हणचे जेव्हा अनेक कसं म्हणणार हे बराह रूपी परमात्मान नंदन मनांतो थई असताना देवती पुरे नाना रीतीर स्तोत्र कोरनो तक पायी पडताची शरण येतात तक बारी संतोष चतके त्या वेळार तागेले दोळे दुखून आनंद बाष्प देवता म्हणून देवा काही आनंद बाष्प देवचे आसपळे प्राकृत रूपार ताणेतना प्राकृत आंगेल वरी तो करून दाखयता तशी दोळे दुखून ताका दळदळीची संतोष उदा देवतके तेंचेत आमकां हांगा आमगेल गांवांतून नेत्रावती न्हंय म्हणून होळता आम्ही कुद्रेमुख पर्वता दुखून ती जन्म आयली म्हणटाचे त्याच आम्ही कुद्रेमुख म्हणटाचे गोडे तोंडाचे तेंचे त्या वराह रूपी पर्वत म्हणचे वादिराज स्वाम्यान तीर्थप्रबंध म्हणून बरिला पुराय न्हंयचे उगमा विषयू ताजे तेदनात नाम आतत नाम तश पुरे जावन खंयची ताजे इतिहास सकट तांणी बरिला तांतू भितरी नेत्रावती न्हंयचे इतिहास बरितन तांणी तेच म्हणला वराह नयनानंद जल म्हणून वराह नयन आनंद जल म्हळ्यार वराह रूपी परमात्माले संतोष आंदोळे दुखून देवील उद्दाकते तेंच नेत्रावती नेत्र म्हळ्यार दोळ नेत्रावती म्हूण नांव घेवन व्हळतरस कुद्रेमुख पर्वताले दुखून पश्चिम अरबी समुद्र थंय वता ती न्हंय ती कितले की जागो कितले की पुण्य क्षेत्र पुरे ते नेत्रावती न्हंयचे तिरार आमगेले देवस्थान नेत्रावती न्हंयचे तिरार येसचे तशें जावन आमगेले वटपुर क्षेत्र खंय न्हंय आसा न्हंयचे तिरार देवस्थान आसा ते पुरे क्षेत्र म्हणून म्हणटाचे तशें आमगेले देवस्थान वटपुर क्षेत्र म्हणून नांव घेतला वटपुराधीश वेंकटरमणू वटपुर क्षेत्र तशें पुरे नांव घेतला तशें हें तीर्थप्रबंधांत सांगिल वरी नेत्रावती न्हंय वराह आतां पळय आमी काणयेंत आयकल्ली तो नंदनमनांतू ताणें थंय विश्राम करता आसतना सर्व देवती चमकल्लीच म्हूण तेंचे वेळार उगम केलेली न्हंय ती नेत्रावती तशें जावन ती वय पवित्र न्हंय म्हणून सांगून म्हणटाची महाभारतांतू तीर्थ पर्वांतू हांगा मस्त तीर्थक्षेत्रा विशीं आमी आयकतात न्हय 100 गटल्यान तीर्थक्षेत्र दोळटा आयकून जाल्लें तशी पुलस्त्यान भीष्माक तीर्थक्षेत्रा विशयी सांगिलेच येत नारदान युधिष्ठिरा सांगिले म्हणून आमी आयकलीचे न्हय ताजे नंतर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पुराय दिक्कांत पवित्र तीर्थक्षेत्र धौम्यान धर्मराया सांगले आतां अपास लोमश धर्मराया काही तागेले बावंडा काही बायले काही घेवन तीर्थयात्रे वतर आसताची अपास तशी वतर आसतनाची आया तीर्थाचे वर्णने महत्व ताजे इतिहास या विवर करतर वताचे त्याची साधारण हे महाभारत जालेले 5000 वर्ष पुढे आत्ताक 5000 वर्ष पुढे तांणी सांगिल्लें तीर्थक्षेत्र तशीच म्हूण सांगून आमी आतां लेखू जायना न्हय जाल्यार तांतू पुष्कर कुरुक्षेत्र गया गंगा कितली की सकडी आजी खंय आसा ಕೆಲವು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ आमकां गुर्त करूं जायना अंतू सांगिल्लें तीर्थक्षेत्र पुरे आजी खंय आसच्या पुरो ते खंय आसा कशें आसा इते कसले गुर्त करूं जायना ಕೆಲವು तीर्थक्षेत्र आजी वच्चाक जायना तितले वच्चाक वाटनातिले जाग्यार न्ही आसच्या पुरते तेन्ना कालांतू चमकून खंय 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 सकड वतालेची मनोबल आशिल्लें आत्मबल आशिल्लें आतां तशें कोणाकय ना म्हणून कितले की तीर्थक्षेत्र आमकां पांडवान यात्रा केले तीर्थक्षेत्र पुरे आमकां आतां मेळीच ना जाल्यार ಕೆಲವು आजीकय आमी गुर्ती सुचीत आसले तीर्थक्षेत्रा विशयी सकडी ಗೊತ್ತಶಿಲ್ ಜನ ಗೊತ್ತಸ ಪಳ ಪುಷ್ಕರ ಕ್ಷೇತ್ರ
त्या क्षेत्रांत पंचतीर्थस पंचसरोवरस न्ही म्हणटा पंचतीर्थ खंयचे म्हळ्यार पुष्कर कुरुक्षेत्र गया गंगा प्रभास हे पंचतीर्थ हे पुरी आमी आतां आयकलेलीची पंचसरोवर खंयचे म्हळ्यार मानससरोवर ते आत्ता पळय हिमालयान तो टिबेटा लागीं आसा म्हणटाची आस म्हणटात न्ही आस पुष्कर दोनीचे सरोवर बिंदू सरोवर सिद्धपुरांत आसा म्हूण नारायण सरोवर कच्छ म्हणटा पळय थंय आसा पंपा सरोवर कर्नाटकांत आसा हे पंच सरोवर म्हणून घेतात तशी वच्चाकय आस कळवे वच्चाकय वाट आसा आजिकय हाका पुरे ट्रेनारी हांगा थंय दुखून कितले कितें वतात न्हू आजिकय हे मानस सरोवर यात्रे वताची पुष्करा वताची बिंदू सरोवरा वताची नारायण सरोवर यात्रे वताची पंपा सरोवरा वताची कळ्ळें पंपा सरोवर पंपा न्हय कर्नाटकांत केरळ कर्नाटक थंय आसता तें तशीच मागीर पुष्करांत कसकस कडेन पळय येता म्हळ्यार गोव घाट म्हूण आसा ब्रह्मघाट कपालमोचन घाट यज्ञ घाट बद्री घाट राम घाट कोटी तीर्थ घाट ह्या पळय थंय नावच्याक करची ते नावच्याक सुलभ जेवची तशी स्नानघट्ट म्हणचे घाट घाट म्हणटात आनी तशी सरस्वती न्हंय पुष्कर सरोवरा दुखूनच जन्म आयिली मागीर थंय दुखून सबरमती न्हंयची वटू मेळटा थंय त्या जागेर आतां ताका लुनी न्हंय म्हूण म्हणटाची म्हूण आसा मागीर पुष्कर सरोवरांतूय 3 आसा म्हूण प्रधान पुष्कर मध्य पुष्कर कनिश्ठ पुष्कर म्हूण सांगून प्रधान पुष्कराचे अधिदेवते ब्रह्मो मध्य पुष्कराचे अधिदेवते महाविष्णू कनिश्ठ पुष्कराचे अधिदेवते रुद्र म्हूण म्हणटाची पुष्करांत ब्रह्मदेवालय आसूचे सरोवरा पुष्कर सरोवरा लागींची ब्रह्मदेवालय गूढ आसा म्हूण चतुर्मुख ब्रह्म आसा तागेले उजवे बदीन सावित्री देवी दावे बदीन गायत्री देवी आसा म्हूण म्हणटाची मागीर एक बदीन सनकादी ऋषिंगेले मुर्ती आसा नारदाले सन्निधाने कडेन दाखयताची मागीर कुबेर नारदाल मुर्ती अनेक जाग आसा आनी पुष्कर क्षेत्राचे दोनीचे मुख्य देवस्थान म्हळ्यार बद्री नारायण देवस्थान फुडें हें बद्री नारायण देवस्थान आशिल्लें ब्रिटिशान भग्न करून सोडलां म्हूण म्हणटाची फुडें येशिल्लें खंय तें बद्री नारायण फुडें येशिल्लें देवस्थान ब्रिटिशान भग्न करून सोडलां म्हूण त्या बद्री नारायण देवस्थानाचे वराह गुडी मात्र मुसलमानान नाश केल्ले थंय 9 वराह गुडी बांदिला म्हूण म्हणटाची मागीर आत्मेश्वर महादेव मंदिर म्हूण आसा कपालेश्वर आटपटेश्वर असलपुरे देवस्थान थंय मेळटा खंय ते सपूर वाटेर वचूंक जाता गुहिशी कट्टवाट म्हूण मागीर रमावैकुंठ देवस्थान म्हूण आसा थंय श्रीरंगजी मंदिर म्हूण म्हणटाच खंय तांची जन पुष्कर यात्रेचे मुखेल जन हे आयकतर आसा म्हणजे तांकां ते उडगास येता तशी पुष्करा लागींची शुद्ध वापी म्हूण म्हळ्यार गयाकुंड म्हूण म्हणटाची थंय श्राद्धादी सकट जाता म्हूण मागीर पुष्कर सरोवराचे लागीं एक गुड्ड आसा सावित्री देवीले देवस्थान आसा खंय थंय सावित्री देवीले मुर्ती आसा गायत्री देवील गुडी आनी एक बेटार आसा तेची शक्तीपीठ म्हूण म्हणटा पळय 51 शक्तीपीठ आसा भारतांत तांतू दाक्षायणीले कुर्टाचे मणिबंध म्हणटा पळय ते थंय पडलेले शिवान तिका घेवन तांडव नृत्य करतना तिगेले आंगाचे खंय कसो सकट पडला थंय थंय एक शक्तीपीठ जाल्ला म्हणटाची तशी तिगे मणिबंध थंय पडलेले तिकून त्या 51 शक्तीपीठांत एक ह्या गायत्री देवीले गुडी म्हूण म्हणटाची पुष्करा दुखून ಸ್ವಲ್ಪ दूर यज्ञ पर्वत थंय अगस्त्य आश्रम अगस्त्य कुंड आतांय मेळटा पुष्कर सरोवरा स्नान केल्ले जनान अगस्त्य कुंडांत स्नान केल्ले मात्र पुष्कर यात्रा पूर्ण केल्ल्या वरी जाल्ले म्हूण म्हणटाच खंय तशी थंय जलस्रोत म्हूण म्हळेली कसं यज्ञ पर्वताची न्हंय ती भारी पवित्र ती गोमुखा दुखून भायर पडचें म्हूण म्हणटाची मागीर नागपंचमी ते दिसो नागरपंचमी ते दिसो नागकुंड म्हूण थंय आसा थंय नागकुंडांत नांव न्हू थंय दूद नैवेद्य केल्ले भारी श्रेश्ठ म्हूण म्हणटाची नागकुंड चक्रकुंड सूर्यकुंड पद्मकुंड गंगाकुंड 5 कुंड थंय आसा पुष्कर क्षेत्रा भितर सरस्वती न्हंय मेळटा प्राची सरस्वती म्हणटाच खंय तीक थंय स्नान केलें भारी श्रेश्ठ म्हणून तशी सरस्वती न्हंयक 5 नांव थंय सुप्रभा कांचना प्राची नंदा विशालिका
आजिकय थंय जात्रा जाता कार्तीक पुनमे ते दिसू ते पांच नैंतू नल्लारे भारी चांग म्हण म्हणटाची तेशी पुढे पुष्कर सरोवरांतू मस्त सिसडी शिलीची ताजी बादा यात्रिकांक तांडून वरतशिलात त्यापरे कसले बाद ना म्हण म्हणटाची जल नव्हे पुष्कर म्हण म्हणलेले नामेविचे एक काणेस पद्मपुराणांतू पुष्कर तीर्थ आत्ता पळय पुष्कर तीर्थ म्हणटाच आमी थंय त्या जाग्यार वज्रनाभ म्हणलेलो एकलो राक्षस आशिल्लो ताणें चेडवांक मारचे बालघाती म्हणटाचे त्या वेळाक ब्रह्मदेवाल मनांत एक यज्ञ कोरका म्हळ्यार इच्छ जलके तो खंय तो महाविष्णू लांबी कमला दुखून भायर येईल पळय थंय वचून तागेले हाताशी कमला फूल उडोवन वज्रनाभा संवार केलेले ब्रह्मदेवाल हातान कमल पडली पळय वज्रनाभाक मारलेलो जागो त्यांची जागा थंय एक सरोवर उद्भव जालें ताकाची पुष्कर सरोवर म्हण म्हणचे ते सरस्वती थंय ब्रह्म मागिरी चंद्रा न्हंयचे उत्तरा जागेर सरस्वती न्हंयचे पश्चिमा जागेर तशी थंय एक मदेंत सुचे क्षेत्र म्हळ्यार त्या क्षेत्राचे उत्तराक दक्षिणाक पूर्वाक पश्चिमाक पुरे कनिष्ठ पुष्कर नंदनस्थान सरस्वती न्हंय चंद्रा न्हंय त्या पुरे मेळते मदेंतूल क्षेत्र थंय यज्ञवेदी करता थंय ज्येष्ठ मध्यम कनिष्ठ तीन पुष्कर तीर्थ ब्रह्मांड निर्माण केलेले म्हण म्हणटाची मागीर थंय यज्ञ प्रारंभ जाता ते ब्रह्मदेवाल यज्ञाक समस्त देवते ऋषिपुरा येयलींची ಐಲ್ ಋಷಿಪುರ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಜಾಗೇನೆ ತಂತು ಆಶ್ರಮ ಬಂದು ರಾಬ್ಲಿಂಚ್ಕೈ ರುದ್ರುಯಿ ಕಪಾಲಧಾರಿ ಜಾವನು ತೈ ಐಲೋ ಸಾವಿತ್ರಿ ದೇವಿ ನೆತ್ತನ ಬೇಳ ಜಲ್ಲೆ ಯಜ್ಞ ಮುಹೂರ್ತ ಒತ್ತ म्हणटना ब्रह्मान कसं केलं यज्ञ बैसुका जलरी सावित्री देवी जावकानो तका तत्काल तीर्थ आणि गायत्री देवी म्हणलेले एकलीक गोपकन्ये कैजी तिका वारडीक कोण घेऊन यज्ञ प्रारंभ कोण सोडले म्हण सावित्री देवी येत आयली पळिता यज्ञ दीक्षित जावन ब्रह्मदेवाला लागी गायत्री देवी बसले कोप येवन ती लागीशील जागे वचून ती वेगविंगड यज्ञ करता काय तशी मागीर आमी वराह अवतारांतू ब्रह्माल नासिका पुट्टा दुखून वराह इलो म्हणटा पळय यांची जागेर म्हूण सांगून म्हणटाची तशें जावन ब्रह्मदेव वराह स्वामी कपालेश्वर रुद्र सावित्री देवी अगस्त्य महर्षी थंय यज्ञाक याज्ञीक जावन बशिले इतले जन थंय श्रेष्ठ जल देखून तांकां पुरे थंय मंदीर आसा म्हूण म्हणटाचे आनी फायच्या दिसांत आमी नैमिशारण्या विशयी पळोवया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।